करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. पाळोनिया लळा आता पाववावे फळा, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. तुका म्हणे दीन त्याचा हरतिया शीन, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशमानन्द वल्लभम्. एकात्मता भाव जाणून एकादशाची खरी शुद्ध टीका, जनार्दनाचे प्रिय पात्र पाही, त्या एकनाथा स्मरतो सदाही. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. जवार करे संताचा, जवार करे संताचा, जवार करे मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे या पायावरी, मस्तक माझे पायावरी. वाद करी संताचा, वाद करी संताचा, संताचा मस्तक हे हा स्वराचा आवाज आला. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. भगवान श्री पंढरीनाथाच्या सेवेकरता तिचे आचार्य, सकळ भक्ताचं भूषण आणि गहन प्रतापी असणारे भगवान श्री हनुमंतरायाच्या चरणारविंदी आजची ही वाङ्मयी सेवा समर्पित करण्याकरता कीर्तनरूपी सेवेला आपल्या पुढे गायलेला अभंग, देहू निवासी असलेले संत, सकल संत कंठभूषण, वैराग्य रागरसिक श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील हा
मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा प्रसिद्ध अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पंढरीनाथाच्या पुढे उभे आहेत आणि देवासमोर आपल्या अंतःकरणातली अत्युच्च आदर्श आणि अद्वितीय अशी मागणी मागतात. विठ्ठल प्रतिपाद्य विषय अभंगाचा असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्तीची मागणी तुकोबाराय देवाकडे करतात, प्रार्थना करतात, करुणा भागतात, विनवणी करतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम म्हणजे इतका आवाज बसलाय ना, मलाच कळत नाही माझाच आवाज आहे का. आपल्या या आव्हानी खुर्द गावामध्ये भगवान श्री हनुमंतरायाच्या दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय गुरुवर्य केशवजी महाराज गुजर बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. हे सप्ताहाचं 41वं वर्ष आहे आणि 41व्या वर्षातील ही आजच्या उपांत्य दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये मंडळी आपण आहोत. जागराची कीर्तन सेवा ही सेवा मला समस्त ग्रामस्थ मंडळी आव्हानी खुर्द तथा संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ आव्हानी खुर्द यांच्या माध्यमातून ही आश्रमाकडे सेवा आलेली आहे. प्रतिवर्षी एक सेवा मला किंवा महाराजांना, आदरणीय महाराजांना आता कथा असल्यामुळे सेवा शक्य झाली नाही आणि मला ही सेवा आपण मंडळींनी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आहे. आजच्या सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, आपलं भजनी मंडळ तर सर्व आहे, सगळे बहुश्रुत आहेत, नावानिशी सगळ्यांना माहीत. बाहेरून आलेले आदरणीय आपले गायनाचार्य भागवत महाराज आहेत. आज आवर्जून उपस्थित असणारे आपल्या गावातील चैतन्य आहेत, त्यांचेच गुरुबंधू हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव कानिपनाथ महाराज का मृदंगाची साथ करण्याकरता आले. आपल्या गावकऱ्याच्या वतीने त्यांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यासमोर बसलेल्या माता भगिनी, पुरुष बांधव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपले आदरणीय अण्णाभाऊ पठाडे त्यांचे साऊंड सर्व्हिस आणि सर्वच भजनी मंडळ बरं का. आव्हाने बुद्रुकचेही भजनी मंडळ इथे बहुसंख्येने आहे. आदरणीय अशोक महाराज आहे आणि सर्व भजनी मंडळ आव्हाने बुद्रुक गावातील आव्हाने खुर्द भजनी मंडळ आहे. नाम सप्ताहाकरता मी आवर्जून उल्लेख करतो मंडळी, आपल्या गावातला हा जो परमार्थ अखंड टाळ चालू आहे, एकादशीचं भजन असेल, सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या असतील, तर तुम्हा मंडळीला सांगतोय श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचं आपण जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. सोपं नाही, आम्ही बाहेर फिरतो तेव्हा कळतं आपल्या माणसाची किंमत. सगळ्या पुण्यतिथ्या, सगळे सोहळे हे मंडळी निष्काम भावनेनं आपल्या गावात करतात. वर्षभराचं काकडा आरती असेल, पुरुष भजनी मंडळ आहेत, माय माऊल्या पण भजनी आहेत ना. आणि तुम्हा सर्व भजनी मंडळाचे आपले सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय बाबा करता एकदा टाळ्या वाजवा. या गोष्टी आत्ता कळत नाही हो. माणसं जेव्हा आपल्यात नसतात ना तेव्हा मग स्टेटस ठेवून उपयोग होत नाही. हयातीत कौतुक करता आलं पाहिजे. आपल्या गावात किती भजनी आहेत महाराज, सोपं नाही ही गोष्ट. आणि त्या भजनी मंडळीचा वसा वारसा पुढं नेण्याकरता पुढची पिढी पण आता तयार व्हायला लागली. आनंद आहे. फक्त त्यांच्या माता माऊलींनाही जीव घालायचा नाही, त्यांच्या थोडं त्याग करावा लागतो मंडळी, असं नाही होत. देरे हरिण पलंगावरही होत नाही. रमेश भाऊ हे तुमच्याकरता आहे. विठाला विठाला पुढं तयार व्हायला लागलेत ना. आव्हानातले बऱ्हाणपुराचे इथे मुलं आश्रमावर येतात आणि सहजगत्या शिकतात. खूप गावातला यंदाचा परमार्थ मला खूप वाखण्यासारखा आहे. इथे आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराजांनी हनुमान चालिसा सुरू केली आणि किती लोक असतात हनुमान चालिसेला. गावातले सगळे नवयुवक मंडळी असतात, तरुण मुलं असतात, बालगोपाळ असतात. अलीकडे माय माऊल्या पण हनुमान चालिसाला यायला लागल्या. चांगलं आहे. गावामध्ये परमार्थ वाढला पाहिजे. बाकी सगळं वाढतं हो गावोगाव, पण परमार्थाची बाजू कमकुवत राहते. पण आपल्या गावामध्ये हनुमान चालिसा असेल,
दर एकादशीला होणारं भजन असेल, दर एकादशीला होणारा काकडा आरती असेल, वर्षातल्या जेवढ्या काही अन्नदानाच्या पंक्ती असतील, खूप चांगल्या रीतीनं परमार्थ. त्याचं एकमेव कारण आदरणीय बाबा, आदरणीय सर्व भजनी मंडळ द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आज मला जितकं होईल तितकं बोलेल बरं का, शक्य नाही मला, कारण मला कालपासून असं वाटलं होतं पुढच्या सेवा टाळाव्यात सगळ्यात. पण इथं उभं राहिलं का थोडा देव आवाज देतो बरं का. कीर्तन झालं का तर परत फिजा काढून घेतो. सप्ताह कमिटी असेल, नियोजन कमिटी, सर्व मंडळी आज इकडे मोठमोठाले पंक्ती व्हायला लागले. मला माबा म्हटले पंक्तीला 400-500 लोक जेवतात जवळजवळ. काकडींची पंगत होती ना आज बंडूपंतांची. त्याच्यानंतर आज त्यांची संत सेवा आदरणीय आपले ऋषीदादा आहेर असतील आणि आपण सर्व मंडळ किंवा सर्व वारकऱ्यांच्या, वैष्णवांच्या चरणावर विनम्र भावनेनं नतमस्तक होतो. कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठल मंडळी, आज सप्ताहाचा उपांत्य दिवस आहे. खरं तर मी यूट्यूबला पाहिलं, कालच आपला मागणीचा अभंग झालाय बरं का. तुम्ही नीट ऐकतात ना का नुसतंच ऐकता? कीर्तन ऐकलं पाहिजे. काल मागणीचा अभंग झालाय. मग लोक म्हणतील आजही का? त्याचं कारण आहे काय असतं की आपल्याला मागणी करतो ना आपण कुणाकडे तरी, म्हणजे अर्थात देवाकडे. कधी कधी काय असतं, मोठ्या माणसाला विसर पडतो. तुम्ही जे मागतात त्याचा विसर पडतात. मग पहिला फॉर्म जरी रिजेक्ट झाला म्हणून आपला हा दुसरा फॉर्म आहे देवाकडे. विठाला विठाला असो. आजही मागणीचाच अभंग मी सेवेकरता घेतला. तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये जवळजवळ 127 अभंग मोजलेत मी, मागणीच्या प्रकरणात टाकले. तर त्यातील हा अभंग आहे, गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीनाथाला दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्तीची मागणी करतात. तेव्हा मंडळी, शहाण्या माणसानं नियम आहे, कधीच कोणासमोर काही मागू. शहाण्या माणसानं बरं का. काय होतं मागितल्यानं? तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, आपली पत राहत नाही, किंमत राहत नाही, प्रतिष्ठा राहत नाही. अगोदर शास्त्राचं मत लक्षात घ्या, नंतर संतांचं मत. विशाखांता गता मेघा प्रसूती अंतच यौवनम प्रमाणांता सता कोपा याचनांता हि गौरवम. मंडळी, काय कशानं होतं नियम ऐका. विशाखा नक्षत्र आलं की पाऊस गेल्याचं चिन्ह असतं. अलीकडे कधी पडायला लागला तो भाग गहू नाही. त्या पावसाला काय म्हणतो बरं आपण? अवकाळी. मी त्या दिवशी जालन्याला गेलो होतो, तिकडं बेमोसमी पाऊस म्हणतात बरं का. हा अकाळी शब्द आहे खरा तर ज्ञानेश्वरीतला. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने त्याला मोघम म्हटलंय. वेळ चुकवून जो येतो त्याला मोघम म्हणतात. ऐका, विशाखा नक्षत्र आलं की पाऊस संपतोय. प्रसूती अंतच यौवनम. शास्त्र सांगतंय स्त्रीनं बाळाला जन्म दिला की तिचं सौंदर्य घटत असतं. लक्षात घ्या. म्हणून बऱ्याच मॉडर्न काळातल्या तरुणी लग्न करतात पण मुलं होऊन देत नाही. का? ते म्हणतात महाराज नाही हो, आमचं सौंदर्य घटतोय, आमचं फिगर मेंटेन राहत नाही. प्रसूती अंतच यौवनम प्रमाणांता सता कोपा. मंडळी, एखादा साधू महात्मा आपल्यावर कोपला, रागवला, तर त्यांना बाकीचं पुढचं सांगायचंच नाही. तुकोबाराय सांगतात साधू किती रागू द्यावं, त्याचं पाय धरलं की त्याचं बळ चालत नाही. तुका म्हणे कळ पाय धरलिया नचले बळ, पाय धरलिया नचले बळ, पाय धरलिया नचले बळ. तुका म्हणे कळ
वागता येतं ना, आमच्या गुरुजी म्हणत 2 हातांनी तिसरं मस्त जग जिंकता येतो. काहीच नाही केलं मोदी साहेबांनी. मेरे प्यारे भाईवर दिलं की मतदान तुम्ही 2-3 वेळा निवडून. का जगात खूप ताकद आहे हो. विनंती मध्ये तुका म्हणे कळ पाय धरली नचले बळ. मंडळी ऐका, विशाखा नक्षत्र आलं, पाऊस गेला. श्रीनं मुलाला जन्म दिला, सौंदर्य कमी झालं. साधू रागवले, पाय धरले की बळ चालत नाही. तसं याचनांता ही गौरवम. मंडळी तुम्ही किती मोठे असू द्या हो, ज्या दिवशी आपण जगासमोर हात केला की तुमची प्रतिष्ठा निघून जाते. मी जीवाचं सांगतोय, नवल नाही हो, देवाचं सांगतो ना हो. देवानं हात पसरवला बळीच्या समोर, बळीला लहान व्हावं लागलं ना, बटून घ्यावं लागलं. मंडळी कधीच शहाण्या माणसानं जगासमोर तरी हात पसरायचा नाही. तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, हात पसरे जिने तुका मने करे ब्रह्मांड पाठिंबा काढू नका बरं का. आज आसाम, केरळ आणि पौंडचेरीची झाली वाटतं निवड. तुम्ही प्रमाणात द्या आज मोकळ्या मनाने, मला थोडा आधार होईल. मुद्दा इतकाच आहे, शहाण्या माणसानं जगासमोर हात पसरवला की किंमत राहत नाही. तुकोबारायांची भाषा. आणि तुकोबाराय दुसराही नियम सांगतात, बाबा मी ज्या कुळामध्ये जन्म घेतलाय, विश्वंभर बाबाची परंपरा आहे, तिथे आमच्या वाडवडिलांनी जगासमोर हात न पसरवण्याची रीत सांगितली. वडिलांची प्रास्ताविक आता थांबवतो, मला अभंगात यायचं. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. कधी कधी मागण्याकरता परंपरा असते, कधी कधी काही माणसाचा स्वभावच असतो, मस असतो, पण त्यांचे हात पसरायची सवय असते. तंबाखू असते पण चुन्याला पाहिजे हात पुढं पसरवणार. सगळ्यांना का मला सांगायला लावू, ते स्वभाव असतो बरं का. स्वभावाला जगात औषध नाही. स्वभाव असतो, कधी परंपरा असते, शिष्टाचारही असतो. पण तुकोबाराय अशा पठडीचे संत आहे जग. देवासमोर कधी हात नव्हता पसरला हो, ते तुकोबाराय आज देवासमोर जातात, आपल्या अंतकरणात मी मागणी मागतात. हे बघा, हा अभंग प्रत्येकाने पाठ करा. देवाला काहीच मागायचं नाही, पण हा अभंग देवासमोर म्हणायचा, सगळे प्रश्नाचे उत्तर भेटतील. हे पहा मंडळी, आमचे गुरुवर्य बाबा पाठात सांगायचे, पांडुरंगाला काही मागू नका. याचा अर्थ काहीच मागू नका असं नाही हो, संसार मागूच नका हो. खरं सांगा मंडळी, बसलेल्यापैकी आता तुम्ही आपलेच आहेत मंडळी, बसलेल्यापैकी असा कोण मनुष्य आहे की देवाला काहीच मागत नाही? बरं हात वर करा मोकळ्या मनाने, मला हे कळालं पाहिजे. आता बरेच शेतकरी ते म्हणतात नाही नाही 15 तारखेपर्यंत पाऊस आता येऊच नाही. हे का होईना, मागणीच आहे ना. काहींचा काढून झाला आहे, काहींच्या त्या काय घालतात त्या कांद्याच्या वरळ्या घालत्यात. ज्यांचा काढून झाला आहे ते म्हणतात आता पडू नये, ज्यांचा उभा आहे ते म्हणतात कांदा पंक्चर होतो वरून पाऊस पडल्यावर, नाही का. हे मागणंच आहे ना हो. नाही काय देवासमोर मागायचं? आपण मागायला गेलो ना इथे पांडुरंगासमोर, मारुतीरायासमोर, देवाला ते आवडत नाही हो. आणि आपण काय मागतो सांगू का तुम्हाला? आपण संसार मागतो.
तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, देवा मला धन नकोय, दौलत नकोय, राज्य नाही, काहीच अपेक्षा नकोय. विठ्ठल अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विन माय बापा. आपण काय मागतो माहिती आहे का? सुख मागतो देवाला. मागतात की नाही? लहान लेकराला म्हणतो देवासमोर हात जोड, देवाला म्हणा सुखच ठेव. सुख मागतो, सुख संपत्ती पैसा सगळेच मागतात. राज्य मागतात. आमचे गुरुजी म्हणतात देवाला तिकीट मागायचं नाही आणि निवडून आण हे पण म्हणायचं नाही. साकडे न पडे तुझं जेणे तुझे देवाला कंटाळा येतो मंडळी. देवाला संसार मागू नका, कारण संसारी माणसं केवळ संसारच मागतात. मंडळी ऐका, पण तुम्ही आम्ही सगळे माणसं संसारी आहोत. तू म्हणाल महाराज तुमचा तर आश्रम आहे. मंडळी जोपर्यंत आपण देहावर आहोत तोपर्यंत सगळे संसारी. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघ हे संसारी. आहोत की नाही आपण संसारी? करताय ना तुम्ही संसार, आपण हे करतोय ना. ऐका, संसाराला आलेला प्रत्येक जीव दुःखी आहे. दुःखात उद्विचते जंतू सुखम सर्वाय उच्चते. सगळ्याला हवं आहे सुख, पण भेटतं मग होतं ना. आम्हाला कधी कधी 1,500चा मेसेज आला तर लय बरं वाटतं. आणि समजा शेजारणीला आला आणि तुम्हाला नाही आला तर बाबा जीवच लागत नाही. आमचं असं सुखी, बरोबर. मी उदाहरण चालता साधी गोष्ट आहे. तर त्या दिवशी कदाचित कीर्तनात म्हणालो असेल, आजही म्हणतो. मंडळी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हायला फार ताकद लागेल, कारण आपण संवेदनशील माणसं आहोत ना. अगदी एखादा मोबाईलवर एखादी रील जरी पाहिली तर टचकन डोळ्यातून पाणी येतं, पण आपण संवेदनशील माणसं. मंडळी खरी परमार्थाची कस कुठे माहिती आहे का? शेजारच्याला सुख झालंय त्याच्या सुखात सुख मानायला. अकारण सुख माऊलींची उभी देतो ना तुम्हाला. पायी काटाने हटे ते व्यथा जेवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांची. मला इतकंच सांगायचंय, आपण संसारी माणसं सुखदुःखाचा भोग आपल्या जीवनात येतो. तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका जागर होऊन ऐका, आपल्याला अभंगात यायचं. सगळ्यांना दुःख आहे, इथे सुखही आहे, इथे दुःख आहे. बसलेल्यापैकी असं एखादं नाही की महाराज माझ्या जीवनात सुखच आलं नाही. हो, येतंय ना थोडं का होईना सुखाचा आभास. आणि बसलेल्यापैकी असाही एखादाही नाही किंवा एखादी नाही की महाराज माझ्या जीवनात दुःखच आलं नाही. बाय 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 लई दुःख आहे. एखाद्याचं रील्स जरी आता काय ते सगळं पाहिलं की आम्हाला पटकन दुःखी होतो आहे. मंडळी 3 प्रकारचे दुःख सांगतो, कारण आपल्या अभंगाचा शब्द आहे, करा नारायणा माझ्या दुःखाची खंडण्या. दुःख शब्द आहे म्हणून बोलायचं. मंडळी 3 प्रकारच्या दुःखाचं चिंतन शास्त्रांनी आणि संतांनी केलंय. आध्यात्मिक दुःख, आधिदैविक दुःख आणि आधिदैविक दुःख. म्हणजे काय हो महाराज? शरीराला अध्यात्म म्हणलंय बरं का. देही प्रगटे आधी व्याधी तेने आहाळली बुद्धी. मंडळी शरीराची पीडा त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. किती दुःख आहे मान. तसं वास्तविक कुणालाच वाटत नाही की मला रोग असावा, वाटतो का? पण काय कुणास तो बाकीचे आजार नाही बरं का. अलीकडे हाडाचे आजार फार वाढले. काहींचे कमरं दुखतेत, काहींचे गुडघे. आता सगळं मी सांगू का? किती रोग वाढले तो. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे. मंडळी शरीराचं जे दुःख आहे
त्याला आध्यात्मिक दुःख म्हणा. कळाला मुद्दा? चला पुढे. आधी भौतिक दुःख. आधी भौतिक दुःख म्हणजे भोवती उपद्रव दिजला, ताडीला अथवा निस्तेजीला. म्हणजे काय हो? काहीच नाही महाराज. तुमचा ऊस तुटायला लागला का शेजारच्या रस्त्यावर पाणी सोडायचं, त्याला आधी भौतिक दुःख. शेजारच्या पासून होणारी पीडा. हसू नका बरं का, कपडे येते कोणाला मापायचे. मला इथं होम ग्राउंडला कीर्तन करणं जडच जाते. विठाला विठाला. ऐका ना, शेजारा पाजाऱ्यापासून होणारं दुःख. काही लोक शेजाऱ्यामुळे शेतात राहायला जातात. म्हणजे शेतात गेलेत राहायला, ते गावातल्यामुळे नाही बरं का. काही गावातले माणसं शेतात राहिले जातात का? शेजारच्या पासून होणारा ताप. भोवती उपद्रव दिदना, ताडीला अथवा निस्तेजीला. मंडळी, दोन प्रकारचे दुःख लक्षात आले ना. शरीराचं दुःख आध्यात्मिक, इतरांकडून होणारं दुःख आधी भौतिक, आणि आधी दैविक दुःख की ज्यातून आता आपण वाचलोय सध्या. मागे खूप पाऊस पडला ना, आपल्याला खूप नुकसान झालं, आणि आता सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतच होतो. याला आधी दैविक दुःख म्हणतात. मंडळी ऐका, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक दुःखावर प्रयत्नानं विजय मिळवता येतो. दुःखी असाल तर आपण डॉक्टरकडे जातोय. व्याधी पिढला दावे वैद्याच्या घरा. जातात की नाही तुम्ही डॉक्टरकडे? जातात ना. दुःख निवृत्ती होते. वर्ग दुसरा, आधी भौतिक जर दुःख असेल ना, तर तुकोबाराय सांगतात त्याच्याशी दोनाचे 4 हात केले ना, ते नीट होतात. किंवा त्यापासून माणसानं दूर जावं. फजित करावे खळ. आधी भौतिक आणि आधी दैविक दुःखापासून पर्जन्य याद आधी याद केले की त्यापासून निवृत्ती होते. मंडळी ऐका, या दुःखातून निवृत्तीचा उपाय आपल्याकडे आहे. पण खरं दुःख आतलं हो. आपलं कसं झालं माहिती आहे का? ते जुने लोक म्हणून म्हणायचे बरं का. ते म्हणायचे रोग म्हशीला, इंजेक्शन जिला नाही कळणार, ते तुम्हाला कळलं. विठाला विठाला. म्हैस माहित आहे? 4 पायाची सांगतोय रे, माहित आहे ना? बरं बरं. पखाल मला माहित होतं ना. या पिढीला काय मोठ नाडा विहीर काही नाही काही असो. म्हणजे आपलं असं झालंय, दुःख आहे आत. दुःख कुठं आहे? आत. आणि उपाय करतोय आपण बाहेर. उदाहरण म्हणून सांगतो, आता तुम्हाला डोळा लागायला लागला, 9 ते 11 असलं का असंच होतं. खरंच होतं असं. ऐका, सुख दुःख धर्म हा चित्ताचा आहे. चित्ता सुख दुःख कळो येते. तुकोबारायला एक जणाला अचानक काम पडलं. मंडळीने स्वयंपाक केला, पण फोन आला. तो म्हटलं मला शेवगाव जावं लागतं. लय लांबून पडते. आता मधून चांगला झालाय. पटकन गडबडीने शेवगाव गेला. कोर्टाचं म्हणा व अन्न काहीतरी कामा. दिवसभर खायला भेटलं नाही. खाल्ला तर वडापाव. त्याने कुठं पोट भरतं का? खाल्ला बा. दिवस संध्याकाळ झाली यायला. खूप भूक लागली. माथ्यावर आला आणि फोन करून सांगितलं, मंडळी लवकर चांगली भाजी कर, काळी शेवग्याची वगैरे. दुसरीकडनं काय जाऊ तुम्ही. चांगली भाजी केली. मंडळी हा, तुम्ही हसताय का हो? स्वयंपाक सुगरण होती ना ती बाई, विना युट्यूबला पाहणारी होती ना. हे महत्वाचं आहे. स्वयंपाक केला. अरे मला लवकर वाढ. हा तुम्ही हात धुवून तरी घ्या. त्याने हात धुतले. मस्त ताट सजवलं. चपाती भाजी भात गोड पदार्थ. नवऱ्याला भूक लागली होती ना, पतिव्रता माऊली होती. तो म्हणला लवकर वाढ. अगं वाढतं. काय असतं माहिती आहे का? माणसाला जेव्हा समाजात बाहेर काही चालत नाही ना, तर माणसं घरी येऊन राग काढतात. माय माऊल्याचा अनुभव असेल. आपल्या लोकांचं तसं आहे. जगात नाही चाललं का मग घरी आलं का शिरजोरपणा करायचं. कारण आपली संस्कृती पुरुषी, याला पुरुषी नाही, याला बुरुशी म्हणावं लागेल. विठाला विठाला. फाडफाड बोलायला लागला. कळत नाही. अहो मी केला होता स्वयंपाक, तुमच्या नावाचा तसा ठेवलाय, तसा शिळा पडलाय, आम्हाला तू पटकन दे बरं वाढायला. तिनं वाढलंय. हात ताटा शेजारी बसला. पाणी फिरवलं आणि एक घास खाल्ला. दुसरा खायला लागला. तो म्हणला इतकी भूक लागली, कधी एक एक घास खाऊन माझं पोट भरणार. मग एक काम कर, तू ना शाल श्रीप काहीतरी आथर खाली ना टॉवेल वगैरे फडका तर त्याच्यावर 10-5 भाकरी टाक, थोडी सुकी भाजी टाक, काही पातळ टाक, सलाड टाक, आणि ते सगळं बांध माझ्या पोटाला. का? मला खूप भूक लागली. मंडळी लक्षात येतं ना तुम्हाला? अन्न किती जरी पोटाला बांधलं तर तृप्ती होईल का हो? कीर्तन कळतंय ना तुम्हाला? तुम्ही सुखाकरता अनेक प्रयत्न करतात, पण दुःख निवृत्तीचं साधनच आम्हाला माहिती. दुःख आहे आत.
आणि उपाययोजना करतोय आपण बाहेर. विठाला विठाला. भूक लागली पोटाला तुकोबर आहे आणि उपाय करतोय आपण बाहेर. जमेल का हो? नाही. तसं आम्हाला दुःख आहे, चित्ताचा धर्म आहे दुःख होणं मंडळी. आणि आपण उपाय संसारातले करतोय तुकोबर आहे म्हणतात नाही काय. कारण प्रयत्नवादी आहे ना आपण माणसं. आपण हे नाही जमलं का ते जमतो. खरीपात नाही साधलं का रब्बी, ऊसात नाही जमलं का कांदे, काही ऊसात कांदे. म्हणजे आपण हुशार माणसं आहेत ना. हे नाही जर जमलं का ते का उपाययोजना करतोय, प्रयत्न करतोय मंडळी. प्रयत्नानं दुःखवर विजय मिळवतोय आपण. मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे लहानपणी शिकवायचे एक प्रातस्मरणीय शाबाजी कोळगे गुरुजी. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि ते पुढे म्हणायचे मग शेंगदाणे कशाला हवे. प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्न केलं की असाध्य गोष्टी साध्य होतात. आणि संसारामध्ये काही माणसं इतकं प्रयत्नवादी असतात. तुकोबारायांनी सुद्धा त्या दुःखावर विजय मिळवण्याकरता खूप प्रयत्न केले. काही लोक म्हणतील महाराज संसारात दुःख आहे पण एक दोन सांगा की हो. एक दोन दुःख सांगा ना झलक. तुकोबाराय म्हणले एक दोन सांगायला वेळ नाही. पण नाटाच्या अभंगात तुकोबाराय सांगतात संसारामध्ये अनेक दुःख आहे. अनेक दुःखे सांगू मी केले, सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती. मंडळी ऐकायला बसलं ना खरं ऐकणारीच माणसं भेटत नाही हो. लोक लई सांगावं वाटतंय हो. पण आता मोबाईलमुळं ऐकतच नाहीत माणसं माणसात बसतात पण माणसात नसतात. लक्षात येतं ना तुम्हाला काय म्हणायचं. चार लोक बसले पटकन खिशात हात जातो. माळ नाही काढी, जप यंत्र नाही काढी, तुम्ही लगेच डाटा ऑन करतात. सगळं सांगू कमी आता. माणसाच्या मनात खूप दुःख आहे हो. काही दिवसांनी लक्षात घ्या वाणी महाराजाची वाणी सांगू. काही दिवसांनी अशी भाड्यानं माणसं भेटतील का आपलं दुःख ऐकणारी माणसं. बरेच दुःखी हो संसाराने, फार उद्विग्न आहे. आमच्याकडे येतात कधी कधी आणि मग ते अगोदर त्यांचं सांगतात. महाराज म्हणजे काय ऐकायचं पण म्हणलं नाही महाराज. कसं आहे ते ओपन जेव्हा होतील तेव्हा नवीन फाईल डाउनलोड करता येतील ना आपल्याला. तुम्ही मोकळे झाले पाहिजे. सुनापाशी होत नाही तुम्ही. सासू अरे बन जमतच नाही ना हो. जनरेशन गॅप आहे ना तो. ऐका खूप दुःख आहे संसारामध्ये. तुकोबाराय म्हणतात त्या दुःखावर विजय मिळवण्याकरता मी प्रयत्न केले पण प्रयत्न फसला हो. खरंच फसला. प्रयत्नानं मला यश मिळालं नाही. मग प्रयत्नाची पुढची पायरी आहे तिचं नाव आहे प्रार्थना. तेव्हा प्रयत्न करून जमत नाही ना मंडळी. लहान मुलं कधी कधी प्रयत्न करतात हे मिळवावं ते मिळवावं. आई एखाद्याला देते सुद्धा आणि दुसऱ्याला नाही दिलं का मग ते आई त्याला कळतं मम्मीकडे आपला हट्ट चालणार नाही. मग ती मम्मीला प्रार्थना करतं आई दे ना ग मला. प्रयत्नानंतर दुसरा मार्ग आहे प्रार्थनेचा. तुकोबाराय सांगतात देवा मी प्रयत्न केलाय हो संसारावर विजय मिळवण्याचा, दुःख निवृत्तीचा, पण देवा तो प्रयत्न फसला. आज तुकोबाराय देवाच्या पुढे उभे आहेत. देवासमोर प्रार्थना करतात. ओ नारायणा ऐका ना काय माझ्या दुःखाचं खंडन करा. पहिलं चरण करा नारायणा,
अभंगाचा भाव लक्षात येईल बरं का पटकन. तुकोबारांनी एक एक गोष्ट मागितलीच नाही देवाला, अमुक करा तमुक करा, फक्त एक गोष्ट मागितली बस. देवा दुःख ज्यानं होतंय दुःखाचा माझा खंड करा. शहाण्या माणसाला कळत असतो काय मागायचं. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे एक राजा होता आणि राजा त्याचा वाढदिवस आला म्हणून मग जिकडे तिकडे नगरीमध्ये सजावट सुरू झाली. का तर राजाचा वाढदिवस आहे ना. मग त्या नगरीमध्ये काही कैदी होते. कैदी त्या कैद्यांना बोलावून घेतलं. काय म्हणे आज यांना नवीन कपडे द्या. पुढे अजून काय म्हणे आज मिष्टान्न नाही. का म्हणे राजाचा वाढदिवस. सगळ्या कैद्यांना आज मिष्टान्नाचं भोजन आहे. ते म्हणे तुम्हाला संबोधित करायला राजे महाराजांना. का म्हणजे राजाचा वाढदिवस आहे. राजा खुश आहे आज. सगळे कैदी बसलेत बरं का. लक्षात घ्या माणसानं काय मागावं देवाकडे आणि आपण मागतोय काय हे कळलं पाहिजे. सगळे कैदी बसलेत. राजा आलाय. सगळ्यांनी नमस्कार केले. राजे महाराज तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या हे चोले पेव फुटलंय बरं का. हॅपी बर्थडे. काय कुठून आलंय तेच कळा ना. ऐका ना, हयात जोपर्यंत माणसं जिवंत आहे ना त्या माणसाला दोन शब्दाचं गोड बोलावं, वाटलं त्याला आलिंगन द्यावं. हे काय औपचारिकता फॉर्मॅलिटी आली, काय अर्थ नाही आहे त्याला. तितकासा नाही मला असं तरी वाटतं. जे आहे ते माणसाच्या हृदयात प्रेम असावं. आणि ऐका बरं, प्रेम हे झाकून करा. ते जेवढं प्रदर्शन करतात ना ते घटत असतं. उत्तर भारतात असं म्हणतात, भजन भोजन खजाना यारी सब पडदे के अधिकारी. माणसानं देवदेव सुद्धा आहे ना. लोक ऋषी मुनी पहाटेच उठायचे हो. जग जागे व्हायच्या अगोदर चिंतन करून बसायचे. झाकून करा. नाना कृषीवळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दानकुंड. तुम्ही जगाला माहीत होऊन देऊ नका तुम्ही काय सत्कर्म केलं. लोक म्हणायचे उजव्या हाताने दिलं का डाव्या हाताला माहीत नसायचं. भजन भोजन माणसाने भोजन सुद्धा ते म्हणतात अंगी लागत पचत. भजन भोजन खजाना पैसे सुद्धा मान दाखवतात का तुम्ही पैसे. अजून तरी स्टेटसला कोणी ठेवणारा नाही भेटला गाडा. ठेवता तुम्ही दाखवा बरं. किलो किलो सोनं तुमचं असं ना 2-2 किलो 4-4. म्हणाला महाराज आता चांदीनंच डोळ्यात चांदीसारखं केले. भजन भोजन खजाना यारी. यारी म्हणजे प्रेम. प्रेमाचं प्रदर्शन करू नका मंडळी. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे लक्षात घ्या, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ते असं झाकून करा. त्या प्रेमाला दृष्ट लागत नाही. आणि अलीकडे ते पेव फुटलाय ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. काहीच आता महिन्याला स्टेटस असेल आणि आम्हाला ते काय करतात हो सर, त्याला काय म्हणतात ते व्हॉट्सअप मेन्शन. आम्हाला आम्ही महाराज कुठे आम्हाला नका की मग बरेच जण ब्लॉक करून ठेवले त्याच्यापैकी. विठाला विठाला. ऐका मुद्दा काय चाललाय ते सांगा. आता काय सांगत होतो मी. हा शिंदे माऊलीनं बरोबर हे खुंटाला धरून येत बरं. हे मला इकडं तिकडं जाऊन देणार नाही. आदरणीय शिंदे माऊली, आदरणीय अंशराम अण्णा आहेत, मोहनी आबा आहेत, जुने माणसं मला. राजा बसलाय समोर, त्यांची कैदी आहेत. राजे साहेब तुम्हाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. ठीक आहे बसा. प्रधानजींनी सांगितलं राजाचा वाढदिवस आहे, कोणाला काय पाहिजे ते मागून घ्या. मग एक एक कैदी उठायचा. महाराज काय झालं इथं लई डास आहे हो, ते मॉर्टिनची व्यवस्था होईल का. देऊन टाकायला मॉर्टिन. चला दुसरं बस खाली. तुला काय पाहिजे. काय नाही राजे मला ना ते जेवणाला मला चपाती जमत नाही, मग ज्वारीची भाकर होईल का. याला ज्वारीची भाकर देऊन टाक. तिसरा उठला. तुला काय पाहिजे. काय नाही म्हणे राजे मला आहे ना खाली चटईवर झोपायची सवय नाही, मला गादीची सवय. मागच्या जन्मात काय पुढारी होता काय की भाऊ. मग याला गादीची व्यवस्था करा, उशी पण देऊन टाक. आता सगळं सांगू का मी. सगळ्यांचं झालं बरं का. हे द्या ते द्या, फॅन द्या, कूलर द्या वगैरे. एक पाठीमागं बसला होता खाली मानगा. ए उठ उठ तू. मला म्हणायचं का तुला काही हवं आहे का. तुम्हाला पाहिजे ना द्याल का राजेनं. अरे राजा खुश झाल्यावर तिथं काय महाराज बोल तुला काय पाहिजे. म्हणजे महाराज मला मॉर्टिन नकोय, गादी नको, भाकर नको. मला देणार असाल ना मला या कैदेतून मुक्त करा, एवढंच द्या. लक्षात आलं ना. हेच मागता आलं पाहिजे आपल्याला.
तुकोबाराने अमुक तमुक धमुक मागितलंच नाही देवा. दुःख ज्यानं होतंय ना ते दुःख होऊन नको देऊ देवा. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. इथे नारायण शब्द वापरला. नारायण नराचा समुदाय जाण त्यासे नार म्हणती. नार शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. आणि अंतकरणात जो राहतो त्याला नारायण म्हणतात. प्रत्येकांच्या तैसा हृदयामध्ये सगळ्यांच्या हृदयात जो राहतो ना त्याला नारायण म्हणतात. एवढा नारायण ऐका ना. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. ज्यानं दुःख होतंय तेव्हा त्याचं खंडन करा. म्हणजे काय म्हणायचंय तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात मला काय नाही म्हणायचं देवा. ही जी वृत्ती आहे अंतकरणातली वृत्ती, तेव्हा माझी अशी इच्छा आहे ती वृत्ती तुमच्या चरणाच्या जवळ राहावी. अभंगाचं दुसरं वृत्ती रखा पायापाशी, वृत्ती रखा पायापाशी, वृत्ती रखा पायापाशी, वृत्ती रखा पायापाशी, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती मागतात. दुःख निवृत्तीचे दोन प्रकार, आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. याच्याकरता वेदांताने उदाहरणं दिले. समजा तुम्ही झाड वरती फांद्या तोडल्या, तसे झाडं तोडू नका बरं. झाडाचं संवर्धन करा, झाडे लावा, झाडे जगवा. झाडं जगवले पाहिजे. आपण बांधावरचे झाडं तोडायला लागलोय, तिथे कंपाऊंड करायला लागलोय आणि मग जून महिन्यात वर पाहतो होऊन पडा ना. असं नका करू. वृक्ष वाढले पाहिजे, वृक्ष संवर्धन झाली पाहिजे. काय मुद्दा चाललाय. झाडाच्या वरच्या फांद्या तोडल्यात ज्ञानोबराय म्हणतात आणि त्याच्या मुळाला पाणी जर घातलं तर झाड संपेल का हो? मुळी काय वरी वरी पालवी खुडी जे आणि मुळी तरी उदक खाली जे. आपल्या जीवनात ही आत्यंतिक निवृत्ती झाली नाही, लयरूप निवृत्ती. किंवा जेव्हा दाढी करण्याकरता नागरी आपला ते वस्ताऱ्याने केस खाली घेतो ना, तेव्हा ते वस्तारा पुढे गेला का मागून केस परत तोंडवर करतात. ही लयरूप निवृत्ती आहे, आत्यंतिक निवृत्ती. आपल्या दुःख हे कायमचं जावं का मंडळी, का महिने दीड महिन्यापुरत्या बरं कायमचं जावं ना. तुकोबारा हेच प्रार्थना करते, देवा ओ नारायणा करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. दुःख कुठं होतं? मनामध्ये. मनामध्ये दुःख होतं ना देवा, ते मन तुमच्या चरणाजवळ लावा. दुःखाचं कारण फक्त मन आहे. कालच मी बोलता बोलता तो विषय अर्धा बोललो. दुःखाचं कारण जन नाहीये, दुःखाचं कारण कर्म नाही, दुःखाचं कारण या लागी इंद्रियाचे दमन कीजे तेची सारस्वत पण दुःखाचे. दुःखाचं कारण आहे मन. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. जड चाललंय, सोपं बोलतो. त्या दिवशीचा तो विषय राहिला ना आपला भागवतातला, त्या भिक्षुगीताचा. बरोबर. एक ब्राह्मण आहे, कृपण आहे. बरोबर. ब्राह्मण आणि कृपण, कंजूस ब्राह्मण आहे. इतका कंजूस की तुम्ही नाथबाबाने एक उदाहरण दिलंय, फार कंजूस.
आणि अशा ब्राह्मणाला लोक मदत मागायचे, तो द्यायचा नाही. काय झालं, एक दिवस त्याच्याच भावकीतल्या घरातल्या लोकांनी त्याला लुटलं. त्याला सगळी संपत्ती लुटली, त्याला बांधून ठेवलं. सगळी संपत्ती लुटली, आता जवळ कोणीच राहिलं नाही. मग गावामध्ये वन फिरायचा तो, मला काहीतरी खायला द्या. लोक खायला नव्हते देत, मग वाईट बोलायचे. असं असतं बरं का समाजाचं. तुम्ही जसं वागता ना तसं ते तुम्हाला रिटर्न येत असतं. लोक म्हणायचे, त्या मुलाच्या फिकरता पैसे मागितले तेव्हा चक्री व्याजाने दिले, त्याला काय अन्न द्यायचं वय पुढं. लोक कुटीर शब्द बोलायचे. का? जेव्हा पैसा होता त्यांनी तेव्हा विचार, बरेच लोकला महाराज पैसा आला का जवळचे दिसत नाही. बरेच लोक आहेत समाज, प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडं मान आला, थोडा पैसा आला का त्यांना आपले जवळचे माणसं दिसत नाही. त्याच्याकडे मान होता, पैसा होता, तर तो कोणाला काहीच देत नसायचा. म्हणून लोकांनी त्याला लुटलं. त्या कदरयू ब्राह्मणाला, कदरयू ब्राह्मण. आता ऐका, लोक अक्षरशः अन्न देणं सोडावं, तो पुढे चालला की असे काही लोक दगड मारायचे, लहान मुलं शेण उचलून फेकायचे. कसं वाटत असेल त्याला? काय भागवतामध्ये असं वर्णन आलंय, अक्षरशः त्याला अन्न तर देतच नव्हते. तो झोपलेला असायचा ना मंदिराच्या ओट्यावर, त्याच्या तोंडावर अपान वायूचा विसर्ग करून जायचे. हो, कसं वाटत असेल त्या ब्राह्मणाला? ऐका, आणि एक दिवस असाच ओट्यावर तो ब्राह्मण बसला आणि तो विचार करू लागला, मला दुःख कोण देते? नायम जनो मे सुख दुःख हेतुर न देवतात्मा ग्रह कर्म माला सुखस्य दुःखम नकोपि दाता. सुख देणारा कोण आहे? ग्रह सुख देतात का? कर्म सुख देत आहे का? देव सुख देतोय का? मला दुःख कोणीच देत नाही. मला दुःख देतय कोण? माझं मन मला दुःख देतय. आपण जर ठरवलं, आमच्या प्रमाणपाठ हो ना, म्हणजे सगळ्यांचे प्रमाणपाठ, मी अर्ध म्हणतो बघा, हे अर्ध म्हणतात की नाही. ठेविले अनंते चित्ती असू द्यावे, पाठ आहे का नाही हो? पण आहे का समाधान? काय कसं काय करायचं होणार आहे हो? समाधान हा चित्ताचा विषय. एक जण मला महाराज तुम्ही 2-2 कीर्तन करतात. अरे आमचा उद्देश वेगळा आहे. आम्हाला तर कुणासाठीच ठेवायचं नाही, आमचं मोकळं काम आहे. महाराजांना म्हणत असतं फार आनंदात जगायचंय महाराज, एवढं धन नाही साठवून ठेवायचं. मरायच्या आत सगळं तुमचं तुम्हाला वाटून द्या. आमचा भाव सुद्धा आहे, गाडी असेल समाजाची, आमच्या अंगावरचे वस्त्र तुमचे. काल परवाच महाराज म्हटले, या पंचकृषीचे किती उपकार आहे महाराज. आपल्याला कधी तेलाचे भाव माहीत नाही, आम्हाला शेंगदाण्याचे भाव माहीत नाही का? तुम्ही आम्हाला अन्न पोहोचवताय ना. मंडळी, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी लाईव्ह सांगतोय तुम्हाला. तुम्ही लोकांनी आश्रमावर प्रेम करत आहात ना, आमच्यावर प्रेम करतच नाही तुम्ही. आमचा भाव असा आहे, तुम्ही ज्ञानोबारांच्या लेकरावर प्रेम करता, आणि हे सगळं आम्ही तुम्हाला ठेवून जाणार आहे. आश्रमातला काय भौतिक विकास होईल व अन्य काय होईल, आम्हाला जमीन नको, काहीच नको. आता लोकांना अजूनही कळना झालं. तुम्हालाच कळाना मंडळी. तुमच्या आजोबाची होती, आता तुमच्या बापाची, आता तुमची. ती नेणार आहेत का तुम्ही ना? आम्ही तर कंबर बांधून रोज तुम्हाला ते सांगतोय ना मंडळी. काही नाही, जो जेवढा तादात्म्य स्वीकारेल ना मंडळी, त्याला जास्त दुःख होणार आहे. कारण दुःखाचं कारण मन असतं. मला इतकं सांगायचंय, देवा हे मन तुमच्या चरणाजवळ ठेवा. वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरून मानसी विकल्प आहे. मला एक सांगा, तुमच्या पायावर जर विस्तव पडला तर काय होईल? तुम्हाला चटका बसेल, पोळे. किंवा पाय विस्तवावर पडल्यावर काय होईल? तरी पण चटकाच बसेल का? असं म्हणजे विस्तवावर पाय पडला तरी पोळेल, व पायावर विस्तू पडला तरी काय होईल? तसंही मंडळी, आपण देवाला काय प्रार्थना करायची माहिती का? पांडुरंगा काहीच करू नको. हे आमचं चंचल मन आहे ना, की ज्या मनाची तक्रार अर्जुनानं केली, हो चंचल मन, चंचल मनात कृष्ण. देवा हे मन तुमच्या चरणाजवळ ठेवा. जमलं तर हे करा, आणि नाही जमलं ना, या मनात तुमचे चरण आणून ठेवा. याकरता एक उदाहरण सांगतो. चित्ता करता, मना करता, या वृत्ती करता काय झालं, जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला राज्य करायला, करी द्वारकेशी राज्य, भगवान कृष्ण आनंदात राज्यच कारभार चाललाय. आणि देवाच्या राण्या 16,108 राण्या आहेत देवा, त्यापैकी अष्टनायिका मुख्य आहे. तर त्या देवाची इतकी सेवा करायच्या, कालिंदी, रुक्मिणी,
अजून लक्ष्मी, सत्यभामा, जांबुवंती या 8 नायका, लक्ष्मणा ह्या मुख्य 8 राण्यावर का भगवान कृष्णाच्या. बाकीच्या 16,100 होत्या, पण या 8 विशेष होत्या. ते देवाची खूप सेवा करायच्या. त्यांनी सेवा सुद्धा वाटून घेतलेली होती देवाची. कोणत्या वेळेत कोणी काही सेवा करायची. आता तो भगवान देवाचा दरबार होता हो. पण गंमत सांगतो बरं का काय व्हायचं. एखादी चांगली नटून आली का, एखादी चांगलं पातळ घातलं का भगवान म्हणायचे नाही नाही ती राधा ना लई सुंदर घालायची. कौतुक कुणाचे करायचे. एखादीनं चांगला पदार्थ बनवून आणला, प्रभू देवा घ्या ना हे, नाही तुम्हीच चांगले लाडू बनवते करायचे, पण राधेचा लाडू असं तोंडात ठेवलं का बिघरायचं. कौतुक कोणाचं करायचे ते. देवा मी जिलबी केली तुम्हाला, नाही राधेसारखी झालीच नाही. यांनी कितीही केलं का नाव कोणाचं घ्यायचे. महाराज त्यांचं तिळपापड व्हायचं. खरं आहे महाराज. काय असतं शहाण्या माणसानं, पुरुषानं कधी आपल्या तोडून दुसऱ्या बाईचं कौतुक आपल्या बायकोसमोर नाही करायचं. हे तुमच्याकरता सांगतोय मी. काय तुम्ही काय हिमालय रिटर्न आहेत का. विठाला विठाला तुम्ही माना डोंबायला लागलं ते. अहो शहाण्या माणसानं आपल्या बायकोचं समोर दुसऱ्या बाईचं वर्णन नाही करायचं, कारण तिला ती आवडत नसतं. आणि खरंच आहे ते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जिया उत्तम कुळीची होती, गुण लावण्य अथी, तिया अनिकेते न साहती सतेजपण. बघा बरं का, बाईच्या ठिकाणी 3 गुण असावे मौल्य. उत्तम कुळातली असावी, गुणवान असावी आणि रूपवान असावी. रूपवान आहे, गुणवान आहे, उत्तम कुळातली ना, तिला आपल्या नवऱ्याच्या मुखात दुसऱ्या बाईचं नाव आवडतच नाही मला. आता ह्या तर उत्तम कुळातल्या होत्या, गुणवान होत्या आणि एकाच स्पर्शी एक सुंदर होत्या. आणि देव कोणाचं कौतुक करायचे. राधेचं अमुकच झालं ना राधेसारखं. त्या 8 जणी चर्चा काय हो ही कोण राधा, काय म्हणतात ना, पाना मागून आली. ते काना नाही बरं का, पाना मागून मिरची येत असते पाना मागून ना, तसं त्यांना वाईट वाटायचं. आणि योगानं काय झालं माहिती आहे का, भगवान कृष्णाला भेटायला राधा आली म्हणली ना, देवाच्या काय आनंद. अहो ती प्रेम होतं, विलक्षण प्रेम होतं एकमेका. राधा आली म्हटल्यानंतर देवाने सांगितलं आज स्वच्छता करा, लवकर उठायचं, बेडशीट बदलायचे, उशाच्या खोली बदलायच्या, स्वयंपाक करा का, आणि माझी राधा येणार. राधा आली ना, त्या अष्टनायिकाला देव विसरून गेले आणि राधेला अगदी मांडीच्या जवळ घेतलं. कसं वाटलं असेल त्या 8 जणी सांगा बरं. पिकनिक पायच्या, नाक मुरडायच्या, काही तर बोटं मोडायच्या तिकडं जाऊन. आली बो अशी वगैरे तसे. आता ऐका, देव म्हटले आहो उभ्या का तुम्ही, एक काम करा. राधा आली मग पटकन दूध आणा बरं, केशर टाकून. आणि मग सांगितलं ते जांबुवंतीला, जांबुवंती जा तुम्ही दूध घेऊन या. जांबुवंती गेली, तिच्या मागं सत्यभामा गेली, रुक्मिणी गेली. आणि मग म्हणतात हेच का ती राधा जिचं देव आपल्याला सारखं कौतुक सांगतात. थांबा म्हणे आता हिला अद्दलच घडली पाहिजे. आता दूध नाही तापून द्यायचं, उकळून द्यायचंय म्हणे. तिला अद्दल घडली पाहिजे. त्याला आपल्याकडे काय म्हणतात तो सवतच ना, सवत झाल्यासारखं झाली म्हणे ती. मग आता दूध तापायचंय, दूध तापलंय, उकळवलंय. देत असताना स्टीलच्या ग्लासमध्ये नाही दिलं बरं का, ते चांदीच्या ग्लासात. असं म्हणतात एक वेळ दूध शांत होईल, पण चांदी एक गरम झाली ना ती गार होत सोनाराला जाऊन विचारत. ते तसं असतं ते चांदीचं काम. महाराज ते असं कसा तरी ग्लास धरला बरं का त्या जांबुवंतीनं. सत्यभामा पाठीमागं रुक्मिणी आहे. असा ग्लास नॅपकिनमध्ये धरून कुणाच्या हातात दिला, राधेच्या. मंडळी आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव. राधेच्या चित्ताचा विषय केवळ विषयत्व त्यांचा, तिला आठवतच नव्हतं. ती फक्त कृष्णामध्ये मग्न होती. तिच्यासमोर पेला दिला ना तो दुधाचा, तिनं सहज धरला आणि घटकन दूध पिली. हो ह्यांना असं वाटलं आता कसं तोंड भाजलं असेल, कसे फोड येतील तिला. मंडळी थोड्या वेळाने राधा निघून गेली. संध्याकाळ झाली. एकांतामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेब एकांतामध्ये आहे. आणि देवाचे पाय दाबण्याकरता रुक्मिणी आईसाहेब पुढे गेल्या तर देवाच्या पायाला भले मोठले फुडाले. पाहिले कोणी? रुक्मिणी म्हणे देवा आज अशी कोणती गडबड होती हो की तुम्हाला त्या भक्ताकडे जायला चपला सुद्धा घालायला वेळ नाही भेटला का. डांबरी रस्त्याचं काम चालू आहे सध्या, कुठं नीट निघालेत, पायाला किती फुड आलेत. रुक्मिणी आईसाहेब ओरडायला लागल्या, सत्यभामा वगैरे वगैरे सगळे आल्या. देवा काय झालं, कस काय पायाला फुड आली. भगवान म्हणले हा तुमचाच प्रताप आहे. म्हणजे
तुम्हाला नाही कळालं का? सकाळी कोण आलं होतं? नाव नका घेऊ देवा तिचं. हो तीच राधा हो ना. मग तिला काय दिलं तुम्ही? म्हणे दूध दिलं, तापून दिलं हो ना. ऐका ना, ते दूध तुम्ही उकळवलं ना, दिलंय राधेला. आणि राधेच्या चित्तामध्ये कृष्ण आहे, कृष्णाचे चरण आहे. दूध पिली राधा पण फोड आले पायाला माझ्या. विठाला विठाला याचा अर्थ चित्ताचा विषय काय झालाय? चरण झालाय. मंडळी, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. 2 चरणाचा भाव सांगितला. एकदा पुरुष मंडळी मोठ्या प्रेमानं हात वर करा, पांडुरंगाचं भजन करू. वरी चरणाचा सरळ भाव सांगू. विठोबार कुमार वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. देवा, माझी वृत्ती तुमच्या चरणाच्या जवळ ठेवा. वा, तुमची चरणच माझ्या चित्त. आता कुठे धावे मन तुमचे चरण. आपल्या देवाकडे हीच प्रार्थना करायची. पांडुरंगा, काय नका करू, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनी आबाही. आपल्या चित्तामध्ये देवाचे चरण असावे, बाकी संसार नसावा. म्हणून वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. ओ देवा, अजून एक रिक्वेस्ट आहे बरं का. काय हो? काय नाही देवा, जशी आई मुलाचे लाड पुरवते, लळे पुरवते, गुरुजी विद्यार्थ्याचे साधकाचे लळे पुरवतात, बरोबर? आई मुलाचे, गुरु शिष्याचे, तसं भक्ताचे लळे पुरवणारे देवा तुम्ही आहात. काजे लळे आचे लळे सरते, मनोरथाचे मनोरे पुरते, बरोबर? व अजून काय नाही माता गौरवित बाळा, काय नाही लळा पुरविते. मंडळी, लळा पुरवते ती आई असते, लळा पुरवतात ते गुरुजी असतात, आणि भक्ताचा लळा पुरवणारा देव असतोय. देवा, एक विनंती आहे, पावोनिया लळा आता पाववावे फळा. देवा, माझा लळा पुरवा. खरं सांगू का, देव लळा पुरवणारा जगात एक पात्र, हयातीत माता पिता, हयातीत माता पिता, आणि दुसरा म्हणजे देव. 13व्या अध्यायात की 11व्या अध्यायात फार गुरु श्लोक बरं का. एव मुक्त संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमम रूपम महेश्वरम. मंडळी, देवानं अर्जुनाचा किती लळा पुरवला याकरता ज्ञानोबारांनी काही ओव्या खर्च केल्या. वेळ नाही आपल्याला. हा कोपे की निवांत साहे, हा रुसे तरी बुजवीत जाय, नवल पिसे लागली आहे कृष्णाचे. देवा, एकदा कृष्ण परमात्मा अर्जुनाचा लळा पुरवण्याकरता सुभद्रा झाला होता. नेहमी उदाहरण ऐकलंय तुम्ही. त्या अंगठीचं माहिती प्रकरण, त्याला लळा पुरवणं म्हणतात. अहो, त्या रथाचं सारथ्य पण केलं हो भगवान कृष्णाने, त्याला लळा पुरवणं म्हणतात. वेळ प्रसंगी एकेरी बोलावं कृष्ण म्हणून हाका मारीजे. देवाला काय म्हणायचे? तो एकेरी बोलायचा अर्जुन, लळा पुरवला तरी. कधी कधी कृष्ण परमात्मा अर्जुन कृष्ण परमात्म्यावर रुसायचा. हा खोपे की निवांत सा, हा रुसे तरी बुजवीत जाय. आता रुसवा काढणं ते हे प्रकरण तुम्हाला माहीत असेल ना. माणसं रुसवा काढी देत ना, तसं अर्जुनानं रुसावं आणि इकडं पाहावं. मग भगवंतानं पलिकून जायचं, अर्जुना बोल की राव आता. नाही, मी तेव्हा तुम्हाला अनफॉलो केलं म्हणायचं. कोण? आता इन्स्टाच्या भाषेत सांगावं लागेल ना तुम्हाला. नाही, जेव्हा मी तुम्हाला ब्लॉक केला, ब्लॉक काढून टाक, मला परत फॉलो कर ना. काय म्हटले? म्यूट करून टाकलं. बरं 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 बरं. सांगायचं तात्पर्य, रुसवा काढणं, लळा पुरवतो. आता पावोनिया लळा, पावोनिया लळा आता पाववावे फळा. देवा, आमचा लळा कोण पुरवणार हो? खरं सांगू का, जगात देवाशिवाय आणि संताशिवाय जीवाचे खरे लोळे कोणीच पुरवाय. खरंच
काळजपूर्वक आम्हाला तर क्षणोक्षणाला पदोपदी ज्ञानोबरायांची आठवण होते. जीवनात कोणतीही गोष्ट आली की आम्हाला माऊलीची आठवण होते. आमचे लढा पुरवणारे आमचे ज्ञानोबर आहे. सुखात असेल वा दुःखात, आम्हाला दुःखच नाही हो. खरंच ना, आम्हाला त्या प्रमाणाचा पुन्हा पुन्हा अनुभव येतो. दुःख ते कैसे नाही. खरंच महाराज, आम्हाला दुःख हा विषयच नाही. आणि मीही माझ्या जीवनात असं काही जीवनात दुःखी नाही व्हायचं काही जरी झालं, कारण आपल्याला परत क्षण येणार नाही. काही माणसं असं देत नाही, वर्षानुवर्ष असे बडवत राहतात गेलेल्या व्यक्तीच्या संबंध. काय रडायचंय हो, कुणासाठी रडायचंय. हे जीवन काय आपल्याला रडायला मिळालं का. आणि तसं बोंब मारायचा एक दिवस असतोच ना वर्षातनं, कोणता. किती वेळा होतं बरं आपल्याकडे शिमगा. पश्चिम महाराष्ट्र आहे का आपलं, पश्चिम महाराष्ट्रात ना किती वेळा होतो बरं शिमगा. एकदाच होतो ना आपल्याकडे, एकदाच होतो का. काही भागात लई वेळा होतोय शिमगा. काहींचा महिन्यात असतो, काहींचा दर मंगळवारी शिमगा असतो, काहींचा तर दिसाड शिमगा, रोज शिमगा. मग मंडळी मला सांगा, संसार रडण्यासाठी एक होतो. मग आम्हाला ज्या गोष्टी अटळ आहेत त्या अभद्र नसा, स्वीकार करत चला ना तुम्ही, आनंदानं स्वीकार करा ना. मला असं वाटतं माणसाने ते काही ना ती सवय असते, ते साडी मोजी टाकायच्या. काय कोणासाठी रडायचे. देवाने इतकं अनमोल आयुष्य दिलंय आपल्याला, आनंदात जगा, सुखानं जगा. तुकोबाराया देवाकडे प्रार्थना करतात, पाहून या लळा आता पाबवावे फळा. देवा मला आमच्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवा. मीच माझ्याजवळच का तुम्ही विनंती करतात. तर तुकोबाराय सांगतात, देवा तुम्ही दिनाचे कैवारी आहात म्हणून तुमच्याकडे प्रपोजल पाठवल्या. बघा शेवटचं म्हणे दीना तुका म्हणे दीना, 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 तुका म्हणे दीना. त्यांचा हरतया क्षीण. देवा आम्ही तुमच्याकडेच मागणी का करतो माहिती आहे का. तेव्हा तुम्ही दिनाचे कैवार, विठ्ठल दिनाचा दयाळा, बरोबर ना. आपण दीन दुबळे माणसं आहोत संसारातले, पण आपला दिनाचा नाथ एक आहे, पांडुरंग परमात्मा. आणि त्या देवासमोर तुकोबाराय जातात. तुका म्हणे दीन त्यांचा हरतया क्षीण, वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोणी मानसी. अतिशय महत्त्वाचा अभंग आहे बरं का. काहीच देवाला मागायचं नाही, रोज एवढा अभंग पाठ करा आणि देवाच्या पांडुरंगासमोर येवा आणि देवाला म्हणा, देवा करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. काही बोरला पाणी मागू नका, कांद्याला भाव मागू नका, पोराचं लग्न जवळ आलंय त्याला पोरगी, काही मागायची गरज नाही हो. त्या मागणीमध्ये सगळा प्रादुर्भाव, हाती के पाव मे सबके पाव, बस काही मागायचं नाही. देवा दुःख ज्यानं होतंय ना त्या दुःखाचा माझा खंड करा. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापासी वस्ती धरोणी मानसी. मंडळी मी थांबतोय.
तसंच अजून 10-15 मिनटं घ्यायला पाहिजे होते, पण कसा जरा त्रास होतोय, जरा तडतड करतोय आतून, म्हणून मी कोमट पाणी पितो. आपल्या गावामध्ये छान उत्सव संपन्न होतो, 41वं वर्ष, आणि पलीकडच्याही गावामध्ये आदरणीय केशवबाबांनी इथे रोप लावलेलं आज जवळजवळ 36 वर्ष पूर्ण होत आहे. त्या दिवशी मी सांगायचं राहून गेलो, उद्याच्या येणाऱ्या 17 एप्रिल ते 24 एप्रिल बरोबर या दरम्यान 36वा उत्सव संपन्न होणार आहे. आव्हाण्यामध्ये फार मोठा उत्सव, चांगले मोठाले नामांकित चिंतनीय वक्ते त्यांनी बोलवले आणि नियोजन असं केलंय त्यांनी की 7 ते 9 कीर्तन आणि त्यानंतर मोठमोठाल्या पंक्ती त्यांनी ठेवल्या. छान उपक्रम आहे. त्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हालाही निमंत्रण आहे. 7 ते 9चं कीर्तन असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं घरचं काम आटवायचं, चहा पाणी घ्यायचं, कीर्तनाला येऊन बसायचं. चांगले चिंतनीय वक्ते त्या ठिकाणी येणार आहेत. आपल्या गावामध्ये हा छान उत्सव संपन्न होतोय. संयोजन कमिटी असेल, त्या कमिटीला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करणारे आदरणीय आमचे संत ज्ञानेश्वर भजनी मंडळातील भजनी मंडळ असतील, आदरणीय केशवबाबा असतील, आणि आपण सर्व ग्रामस्थ छान उत्सव करतात, मोठ्या प्रेमाने एक सेवा देतात. मी तुम्हाला मागेही म्हणतो, आत्ताच सगळं समक्ष सांगतो, एक सेवा आश्रमाची कायम राहूनच देत सांग. उद्या आम्ही कायम बंदही करणार आहे थोड्या दिवसांनी, थोडे वर्षाचे 4-6 जर कीर्तन करणार आहे, तर त्यापैकी एक सेवा असू द्या. बाबा आहेत तोपर्यंत बाबा काला करतील, बाबाच काला करतील. हा, आणि बाबांच्या नंतर आश्रमाकडे ती सेवा द्या. काही आम्हाला पैसे देऊ नका आणि काही नका द्या, प्रेम देत चला, बाकी काही लागत. मग अशी म्हणलो ना, पैसा इथं राहणार आहे, प्रेम आपल्यासोबत येणार आहे. मग आदरणीय हनुमंत महाराज 1 वर्ष करतील, 1 वर्ष मी करत जाईल. आव्हानेकरांनाही तेच सांगितले, बाहेरचे तुम्ही बोलवा तुमच्या पद्धतीने, पण आश्रमाला एक सेवा अगदी शेवटची जरी दिली तर काही हरकत नाही. काल्याची छान उपक्रम आपण करतात, त्यावेळी तेवढे धन्यवाद कमीच आहे. उद्या सप्ताहाचा काल आहे. यावर्षी छान सप्ताह संपन्न झाला आहे. सर्वांनी भरभरून सहकार्य केलं आहे, आणि ज्यांचं कुणाचं बाकी असेल उद्या सकाळपर्यंत त्यांनी आपली काय असेल यथाशक्तीनं. खालच्या भागात काय करतात महाराज सप्ते, आता असं बोलू नये हो, आपण तुलना करू नये. 20-25 लोकांच्या वाड्या येतं ना, आता काय बोलावं. म्हणजे 25 उंबऱ्याचे घरं येतं, लाखो रुपये देतात. मंडळी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचं म्हणून सांगतो, तुम्ही फक्त करावा उपकार, तुकोबाराय सांगतात परोपकार न करावा हा विचार. तुम्ही फक्त मनोमन असं ठरवा, नाही गड्या मी पुढच्या वर्षी, आता हा सप्ताह झालाच समजा, मी पुढच्या वर्षी ना मी सप्ताहाला 5,000 रुपये देईन. हे फक्त काय देऊ नका, काय करा, मनात ठेवा. मंडळी 5,000 देण्याची इच्छा केली ना, 50,000ची व्यवस्था देव करून ठेवत असतो. हा, तुम्ही संकल्पच करीत नाही हो, तू द्यायचं बाजूलाच राहते, असं नाही केलं पाहिजे. अहो तो देव आहे महाराज. मंडळी मी अभंग तुकोबारायांचा घेतलाय, सार सांगतोय, जन्मभर सेवा केली तुकोबारांनी. तुकोबाराय ते महात्मे काहीच मागितलं नाही देवाला, कारण देवावर भक्तीचं ऋण होतं. आणि देवाचा स्वभाव सांगतो तुम्हाला, तुम्ही एवढं जर केलं ना त्याच्यावर ते ऋण होत असतं, मागायचंच नाही काही. आणि त्याकरता जर थोडं दान पुण्य केलं, अर्थ स्वरूपाचं असेल व अन्य कर स्वरूपाचा, मंडळी तो ऋण ठेवत नाही. लोक म्हणते नाही हो, आमच्या चिंगळ्याच राहिल्या होत्या कांद्याच्या, लय पैसे झाले. आता देवाला दिलंय ना भाऊ, ते कसं वायाला जाणार आहे का कुठं. मंडळी मी तुम्हाला लौकिकातलं सांगतोय, ए यथा माम प्रपद्यन्ते अंश तथैव भजामे, हे गीतेतला श्लोक. तुम्ही जेवढं द्याल ना देवा करता मंडळी, माझी खूप इच्छा आहे, मला खूप स्वप्न आहे, आपल्या पंचकृषीतले उत्सव एवढे मोठाले व्हावे ना, तालुक्यात जिल्ह्यात दखल घेतली पाहिजे हो. काय कमी आहे आपल्याकडे, हे सगळे जुनी माणसं आहेत आपल्याकडे, मोठमोठाले उत्सव झाले पाहिजे. संसार कायम प्रेमानं करताय. जागरण गोंधळ जरी असलं, वास्तुशांती जरी असेल, काय पळू जातात, उमऱ्याला झिजवतात, या बरं का अमकं करा बरं का, तमकं करा म्हणता की. मग सप्ताह करता का नाही येत तुम्ही, का ज्ञानेश्वरी पारायणाला बसत नाही, आमचा प्रश्न आहे तुम्हाला. आपण हिंदू येत ना, का उत्सवानं करत नाही, काय तक्रार आहे आम्हाला सांगा तुम्ही. महाराज आम्हाला हे जमत नाही, वर्षात ना एकच सप्ताह असतो महाराज, 100 कामं बाजूला सारा मंडळ. पण सप्ताहासाठी ना तुम्ही या, तुमचे लेख जावयाला बोलून घेत चला. देवाचं कार्य आहे महाराज, हेवान दावान तो बाजूला ठेवा, देवाचं कार्य आहे मंडळी. देवाचं कार्य जेवढं ओतून कराल मंडळी, देव दखल घेत असतो. माझी आपल्या सर्वांच्या वती पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना आहे, देवा आम्हाला सद्बुद्धी द्या आणि आमच्या हातून ज्ञानोबा तुकोबारायांना अभिप्रेत परमार्थ आमच्याकडून घडावा, अशी त्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. पुनश्च एकदा आव्हाने खुर्द ग्रामस्थ तथा भजनी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली आणि यथामती अवकाश संकल्पित वेळेमध्ये
ही सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान हनुमंतरायाच्या चरणावर, पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करतो आणि सर्वांच्या चरणावर अत्यंत विनयतेने, सादरतेने नतमस्तक होतो. शब्दाला विराम दे. काय करायचं? अजून एक सांगायचं राहिलं तिला. आता यंदा ना दोन राहिले विषय. यंदा आपल्या आश्रमाचा सप्ताह एका पाठोपाठ येतात ना सगळ्या आव्हानाचं झाल्यावर. पण काय झालं की मागच्या वर्षी पावसानं थोडासा व्यत्यय आणला. आपण काय करणार, एक दिवसीय, सध्या एक दिवसीय वर्धापनाच्या दिवशी एक कीर्तन करू आपण सकाळी 10 ते 12 आणि एक प्रसाद करू. आणि सप्ताह बहुतेक आपला आश्रमाचा आपण हिवाळ्यामध्ये नेण्याची, कारण त्यावेळेस कामं कमी राहतील असं पाहून सगळ्यांच्या हिशोबानं ही एक सूचना लक्षात घ्या. अजून काय सांगायचं, हनुमान चालिसेचं नारळ आपल्या गावाने उचललंय बरं का. बरोबर ना ऋषी दादा? चिंचोलीला फार मोठा उत्सव झाला हनुमान चालिसेचा. यावर्षी ते मानाचं, सन्मानाचं नारळ आपल्या गावातल्या युवकांनी, ग्रामस्थांनी उचललं. तर यंदा जानेवारी महिन्यातले पहिल्या शनिवारी, म्हणजे 2027च का आता पुढे, जवळजवळ आमची अपेक्षा अशी आहे की किमान 10,000 रामभक्त तरी इथे येते आपल्या गावामध्ये. फार मोठं नियोजन करायचं. फार जास्त काही खर्च येणार नाही त्याला, आपण सगळ्यांनी मिळून करूया. म्हणून याही कार्यक्रमाची नोंद असू द्या. अजून काय राहिले काय की आता राहिलं ते राहिलं असू द्या. आपण सर्व मंडळी आला, शूटिंग करणारे आपले काय दत्ता भाऊ भालेराव, आपण सर्व मंडळी आला. पुन्हा एकदा आपल्या चरणावर नतमस्तक होतो. शब्दाला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.